नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर गावाकडची सकाळ झालेली आहे आणि आता गावाची सुट्टी झाली होती, कारण आता आज मला रिटर्न मुंबईला जायचं होतं. पोरांची बरेचसेच डॉक्युमेंट जे आहे ती काढायची होती. म्हटलं आज तर जाऊन काढते, कारण लग्नाच्या घाईमध्ये काही जमलंच नाही. येताना मस्त नियोजन करून आलते, मात्र काय जमलं नाही. आणि आता उन्हाळ्याशिवाय येणं होणार नाही. म्हटलं पोरांचे डॉक्युमेंट थोडकी जितकी होते तितकी तरी काढावे, म्हणून मग मी पप्पांसोबत जतमध्ये आले आणि स्टार्टिंगला सुरुवातीला सेतू कार्यालयामध्ये गेले. रेशन कार्ड विभक्त करायचे होते, तिथे थोडेसे डॉक्युमेंट वगैरे दिले. त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये गेले. श्रीजाची सुकन्या योजनेचा फॉर्म फिलअप करायचा होता, तो केला. अकाउंट ओपन केलं. त्यानंतर घरी रिटर्न आलो, पॅकिंग वगैरे केली. आज मुंबईला रिटर्न जायचं होतं. येताना खूप मजा वाटते, मात्र जाताना खूप दुःख होतं, कारण माहेर ही सुटत नाही आहे. आणि इतकी आठवण येते की म्हणजे पायच उचलत नाही, इतकं म्हणजे डोळे अश्रू भरून येतात. मात्र काय करायचं, आपल्या म्हणजे प्रत्येक मुलीला कधी ना कधी जावंच लागतं. आज जाऊया उद्या जाऊया ह्या नियोजन करता करता मग आम्ही रिटर्न परत मुंबईला आलो. संध्याकाळी 7च्या ट्रॅव्हल्सला बसलो होतो. पहाटे 5 दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत पोहोचलो. सुरुवातीला आता म्हटलं अजून अंधार आहे तोपर्यंत एक झोप काढून घेते, कारण सकाळची साखर झोप असते, कंट्रोलच होत नाही. आणि ट्रॅव्हल्समध्ये मुलांनी त्रास दिल्यामुळे झोप पण झाली नव्हती. म्हटलं झोप काढून घेते. एक झोप काढून घेतली. त्यानंतर मम्मीने बराचसाच भाजीपाला दिला होता आणि तो व्यवस्थित ठेवायचा होता, कारण तिनं खूप कष्टाने भाजीपाला दिला होता, खूप गोळा करून. जे शेतामध्ये अवेलेबल आहे ते पण दिलं होतं, जे नाही ते मार्केटमधून घेऊन पण दिलं होतं. म्हटलं आता ते व्यवस्थित फ्रीजला लावून घेऊया. यावरती लॉंग व्हिडिओसुद्धा आहे सविस्तर, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती नक्की जाऊन पहा. आणि मग पाणी वगैरे गरम करायला ठेवलं होतं, तेवढ्यात थोडासा वेळ आहे तर भाजीपाला सगळा काय फ्रीजमध्ये ठेवून घेते. तो निवडायचा पण होता, म्हटलं ते परत निवडावं. आता जो काय शक्य आहे तेवढं सगळं टापटीप ठेवून घ्यावं असं म्हटलं. आणि लिंब, त्याचबरोबर देशी टोमॅटो, चाकवता, कोथिंबीर, पालक भाजी, मेथीची भाजी, खूप भाज्या मम्मीने दिल्या होत्या. आणि आता यावरती जवळजवळ 15 ते 20 दिवस तर सहज जाणार होते. मग ती व्यवस्थित टापटीप नीटनेटकं ठेवणं पण खूप गरजेचं आहे. जर व्यवस्थित नाही ठेवलं ना तर भाज्या सगळ्या खराब होऊन जातात आणि मम्मीची मेहनत वाया जाते. तिने केलेल्या मेहनतीची किंमत ही राखलीच पाहिजे असं माझी तरी इच्छा आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सगळा काही भाजीपाला आल्या स्टार्टिंगलाच व्यवस्थित ठेवून घेते. आणि असा काही माझा फ्रीज गच्च भरला होता, जाताना पूर्ण रिकामा झालता, मात्र आल्यावर खूप भरून असा बसला. तर असा काहीसा माझा गावावरून मुंबईला येण्याचा प्रवास होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. जाता जाता सबस्क्राईब करा बरं का. बाय.